Good morning, dear students. Today we are going to learn subject science lesson 10 force and types of force part 2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेफिनेशन ऑफ फोर्स, टाइप्स ऑफ फोर्स, त्यातले मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे आपण बघितलं. आज आपण फोर्सचे राहिलेले टाइप्स बघणार आहोत. मॅग्नेटिक फोर्स, फ्रिक्शनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बघा, पहिलं आहे मॅग्नेटिक फोर्स. Place a magnet on a table. Take a big iron nail towards the magnet. It sticks to the magnet. Now hold the magnet upright in the air, away from the nail. What happens? टेबलावर एक मॅग्नेट ठेवा. एक मोठा लोखंडी खिळा मॅग्नेटजवळ न्या. तो मॅग्नेटला चिकटतो. आता तेच मॅग्नेट हवेत खिळ्यापासून दूर उभं धरा. काय होईल? तर त्या मॅग्नेटला तो खिळा अट्रॅक्ट होईल, म्हणजे तो खिळा मॅग्नेटला चिकटेल. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटमुळे लावल्या गेलेल्या फोर्सला मॅग्नेटिक फोर्स असं म्हणतात. नेक्स्ट आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल म्हणजेच घर्षण. When a carom piece is flicked lightly, it slides over the carom board, but stops at a certain distance. म्हणजे कॅरमच्या गोटीला हळूच मारल्यावर ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते, पण काही अंतरावर जाऊन थांबते. तसंच अ बॉल रोलिंग ओव्हर अ फ्लॅट ग्राउंड स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. व्हाय डज दिस हॅपन? फ्लॅट जमिनीवरून घरंगळणारा बॉल थोड्या अंतरावर जाऊन थांबतो. असे का होते? तसंच व्हेन टू फोर्सेस रब अगेन्स्ट इच अदर द फोर्स ऑफ फ्रिक्शन कम्स इन टू प्ले. It always acts against the direction of motion. दोन सरफेस एकमेकांवर घासत असताना त्यामध्ये फ्रिक्शन फोर्स कार्य करू लागतो. It always acts against the direction of motion. नेहमी मोशनच्या अपोजिट डायरेक्शनने कार्य करते. When a brake is applied while riding a bicycle, it stops after running a short distance. How does the brake work? Between which part is friction produced? म्हणजे सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन सायकल थांबते. हे कशामुळे होते? तर हे होते फ्रिक्शनल फोर्समुळे. बघा आता, ट्राय दिस. टेक 2 pieces of smooth paper and 2 of sandpaper and rub them against each other. What do you notice? स्मूथ पेपरचे तसेच सँडपेपरचे 2 तुकडे घेऊन एकमेकांवर घासून पहा. काय लक्षात येईल? द स्मूथ सरफेसेस कॅन बी इझिली रब अगेन्स्ट इच अदर बिकॉज द फोर्स ऑफ फ्रिक्शनल बिटवीन देम इज लेस, while rough surface cannot be easily rubbed against each other because the force of friction between them is much greater. म्हणजे स्मूथ पेपरचे सरफेस एकमेकांवर सहज घासता येतात कारण त्यामध्ये फ्रिक्शन फोर्स कमी असतो, तर सँडपेपरचे सरफेस एकमेकांवर सहज घासता येत नाही कारण त्यामधील फ्रिक्शन फोर्स जास्त असतो. It is possible for us to walk on a ground only because of the force of friction. If there is no friction, we would slip and fall. For example, we are very likely to slip while walking on an oily or wet floor. जमिनीवरून चालताना फ्रिक्शन फोर्समुळेच पुढे जाणे शक्य होते. फ्रिक्शन नसेल तर आपण पाय घसरून पडतो. फॉर एक्झाम्पल, तेलकट किंवा ओल्या फरशीवरून चालताना घसरण्याची शक्यता जास्त असते कारण तिथे फ्रिक्शन नसते. बघा, व्हाय इज अ वुडन प्लँक लेड डाऊन फॉर पुलिंग आउट अ कार विच इज स्टक इन मड? अ फोर्स ऑफ फ्रिक्शन इज जनरेटेड बिटवीन द व्हील and the wooden plank laid down under the car. Hence, it can be pulled out from the mud. In short, the force of friction can either be decreased or increased as desired. चिखलात अडकलेल्या मोटारीला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी का टाकली जाते? कारण लाकडी फळी टाकल्याने चाक व फळीमध्ये फ्रिक्शनल फोर्स निर्माण होते आणि चिखलातून मोटार काढता येते. इन शॉर्ट, गरजेप्रमाणे फ्रिक्शन फोर्स हा कमी किंवा जास्त करता येतो. आता नेक्स्ट बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. Spread small pieces of paper on a table. Rub a piece of thermocol
or an inflated balloon against silk cloth and bring it near these pieces. कागदाचे बारीक तुकडे टेबलावर पसरा. आता थर्मोकोलचे तुकडे किंवा फुगवलेला फुगा रेशमी कपड्यावरून घासून या तुकड्याजवळ आणा. सेकंड, रब अ प्लास्टिक कॉम अगेन्स्ट ड्राय हेअर अँड रिपीट द अबाव ॲक्टिव्हिटी. प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवर घासून ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती पुन्हा करून पहा. थर्ड, rub a peacock feather between two pages of a notebook and bring it near your finger. What do you see? मोराचे पीस वहीच्या 2 कागदात घासून ते बोटांजवळ आणून बघा. काय दिसून येईल? In the above activities, the pieces of paper, hair and the peacock feather are seen to move. Why does this happen? वरील ॲक्टिव्हिटीमध्ये कागदाचे तुकडे, केस, मोराचे पीस हे हलताना दिसतात. असे का होते? याचं कारण आहे यामुळे त्यांच्यात एक प्रकारची स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, म्हणून आपल्याला ही हालचाल दिसते. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस ऑन मटेरियल्स लाईक रबर, प्लास्टिक अँड इबोनाइट ड्यू टू फ्रिक्शन. The force exerted by such electrically charged materials is called electrostatic force. फ्रिक्शनमुळे रबर, प्लास्टिक, इबोनाइट यांसारख्या पदार्थांवर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. म्हणूनच अशा फोर्सला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतात. कळलं? आता बघा नेक्स्ट, कंबाईन फोर्स. While an action is taking place, various types of forces act on the object in question. You might have seen a roller coaster or the juggling of a sailboat on the seashore. म्हणजेच एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारचे फोर्स वस्तूंवर कार्य करतात व ती क्रिया पूर्ण होते. जसं की रोलर कोस्टर किंवा समुद्राच्या किनाऱ्यावरील सेलबोटच्या कसरती. A variety of forces act together in these cases. To obtain more information about this type, the words trick science in Google search on the internet. त्यामध्ये विविध प्रकारचे फोर्स एकत्र आलेले असतात. म्हणजेच एकाच क्रियेमध्ये 2 पेक्षा अधिक फोर्स लावल्या गेलेले असतात. आता आपण पाहणार आहोत एक्झरसाइज. बघा क्वेश्चन फर्स्ट. चूज द टर्म टू फिल इन द ब्लँक्स. यामध्ये आपल्याला प्रत्येक क्वेश्चनमध्ये खाली ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत. तर त्या ब्लँकमध्ये कुठले वर्ड्स येतील हे आपल्याला लिहायचे आहे. बघा क्वेश्चन फर्स्ट. काय येणार? फोर्स हॅज टू बी अप्लाइड टू चेंज द डायरेक्शन ऑफ अ मूव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजेच पहिल्या ब्लँकमध्ये आलं फोर्स, सेकंड याच्यामध्ये डायरेक्शन आणि थर्ड याच्यामध्ये मूव्हिंग. असं आपल्याला सॉल्व करायचे आहे. आता क्वेश्चन 2. When an elephant drags a wooden log over the land, the forces that are applied on the log are muscular force, gravitational force and frictional force. तसंच a ball was set rolling on a large table. If its motion is to be changed, a force will have to be applied on it. Fourth, the force of friction always acts along the motion. कळलं? बघा सेकंड क्वेश्चन. मॅच द फॉलोविंग. ग्रुप ए मध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेले आहे आणि ग्रुप बी मध्ये त्या ॲक्टिव्हिटीमध्ये कुठला फोर्स लागतो आहे ते आपल्याला लिहायचं आहे. बघा फर्स्ट, अँड ऑक्स पुलिंग अ कार्ट. कुठला फोर्स येणार? मस्क्युलर फोर्स, ऑप्शन सी. सेकंड, लिफ्टिंग अ हेवी आयर्न ऑब्जेक्ट विथ अ क्रेन. कुठला फोर्स येणार? मॅग्नेटिक फोर्स, ऑप्शन ए. वेटिंग विथ अ स्प्रिंग बॅलन्स. कुठला फोर्स येणार? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ऑप्शन डी. फोर्थ, अप्लाइंग ब्रेक्स टू अ बायसिकल. कुठला फोर्स येणार? फ्रिक्शनल फोर्स, ऑप्शन ई. आणि फिफ्थ, पिकिंग अप पीसेस ऑफ पेपर विथ अ प्लॅस्टिक स्केल. कुठला येणार? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ऑप्शन बी. कळलं? आता बघा क्वेश्चन नंबर 3. One or more forces are acting in the following examples. Name them.
एक किंवा एकापेक्षा जास्त फोर्स इथे एक्झाम्पल्समध्ये लागत आहे. ते कुठले आहे ते आपल्याला लिहायचं आहे. बघा फर्स्ट, अन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रॉम अ टॉल बिल्डिंग. वरून एक वस्तू खाली पडत आहे, म्हणजेच कुठला फोर्स येणार? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड, अन एरोप्लेन फ्लाइंग इन द स्काय. कुठला येणार? मेकॅनिकल फोर्स, मस्क्युलर फोर्स, फ्रिक्शनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सी बघा, स्क्वीजिंग शुगर केन ज्यूस विथ अ स्क्वीझर. कुठले कुठले फोर्स लागणार याच्यामध्ये? मेकॅनिकल फोर्स, मस्क्युलर फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. लास्ट वालं, विनोईंग फूड ग्रेन, मस्क्युलर फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा क्वेश्चन 4, एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स गिविंग वन एक्झाम्पल इच. खाली तुम्हाला काही फोर्स दिलेले आहेत, फोर्सचे नावं दिलेले आहेत, ते तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याचे एक एक एक्झाम्पल लिहायचे आहे. आता क्वेश्चन 5, व्हाय, असं का होते किंवा असं का करावं लागतं, याचे तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत. क्वेश्चन 6, इन व्हॉट वे आर वी डिफरंट. यामध्ये तुम्हाला डिफरन्स बिटवीन लिहायचे आहे. मस्क्युलर फोर्स अँड मेकॅनिकल फोर्स, तसंच बी द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. क्वेश्चन 7, राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये त्याचे आन्सर शोधायचे आहे आणि लिहायचे आहेत. ओके, आता पहा क्वेश्चन नंबर 8, सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड पझल. पझल सॉल्व करायचं आहे. चला सॉल्व करू. बघा डाऊन, सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत. त्यातलं फर्स्ट, fill in the blanks force is to be applied to push a scooter that has failed. एखादी बंद पडलेली स्कूटर आपल्याला ढकलत न्यायची असेल तर तिथे कुठला फोर्स लागतो? मस्क्युलर फोर्स. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये काय येणार? मस्क्युलर. सेकंड, fill in the blanks force can be used to pick up scatter pins. काही पिन्स आहेत, त्यांना पसरलेल्या पिन्स आहेत, त्यांना जर आपल्याला उचलायचं असणार तर आपण कुठला फोर्स लावतो? मॅग्नेटिक फोर्स. ओके, आता अक्रॉस, त्यातलं फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स पुल्स अँड आयर्न नेल टुवर्ड्स इटसेल्फ. कुठलं येणार? मॅग्नेट. सेकंड, फिल इन द ब्लँक्स फोर्स वॉज यूज when the farm was plugged with a tractor. कुठलं येणार? मेकॅनिकल. तसंच फोर्थ, इट इज ड्यू टू द फोर्स ऑफ ब्लँक दॅट रेन ड्रॉप्स फॉल्स टू द ग्राउंड. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटी. ओके, आता तुम्ही पूर्ण एक्झरसाइज तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करा. थँक्यू.